माझा नवरा म्हणतो मी बाहेर 10 तास ड्युटी करतो, 10 तास. मी घरामध्ये 24 तास ड्युटी करते, 24 तास. सकाळी 5 वाजता उठल्यापासून संध्याकाळी 1 वाजेपर्यंत ड्युटी करावी लागते मला. फक्त या तिघांची, फक्त मुलगा मुलगी आणि नवरा, या तिघांची. म्हणजे यांना यार सकाळी यांच्या शाळेचं टेन्शन मला, यांच्या कामाचं टेन्शन मला. सकाळी मला पहारेकरी म्हणून उठावं लागतं. सिरियसली सांगू, मी उठायचं मग ह्यांनी शाळेत जायचं. मी जर उठले तर ह्या माणसाने कामाला जायचं. म्हणजे काय काय असं ठरवलं होतं मी लग्न केल्याच्या नंतर राणीसारखा संसार करणार. पण काय माझं काय करून ठेवले बघा ह्या लोकांनी. काय म्हणजे काय यार. आणि उठायचं ह्यांना खायला घालायचं. अरे हे खुश. अरे माझं काय झालंय, 24 तास ड्युटी करते तरी बिनकामी फुलाधिकारी. आपलं यार बघा ना राणीसारखं. आणि मिस्टर म्हणतात तुझ्यासारखं आयुष्य सगळ्यांना पाहिजे. यार मजा आहे यार तुझी. घरात राहते दिवसभर, मनाला वाटेल तेव्हा करायचं, मनाला वाटेल तेव्हा करायचं. यार काय काय म्हणजे काय. माझ्यासारखं आयुष्य, माझ्यासारखं. यार ते 8 तासाची ड्युटी परवडली. पण हे नवरा मुलं बिलं हे काय काय सोपं नसतं. ज्या मुलींना लई इच्छा आहे ना लग्न करायची, अजिबात करू नका, अजिबात नाही. राणी नाही बनत तुम्ही, कामवाली बाई बनता, कामवाली बाई. समजलं. आईबापाच्या राज्यात ना लय खुश आहे. बघा ना मस्तपैकी हिरोईन म्हणून राहण्यासारखं स्वप्न बघितलेलं. काय झालंय. सकाळी 5 वाजता उठायचं, या मुलांना तयार करायचं, 6:30ला यांना शाळेत पाठवायचं यांचे डब्बे बिब्बे देऊन, आणि नंतर मिस्टरांना डब्बा द्यायचा. त्याच्यानंतर ते कामाला गेल्यावर घरातलं काम करून 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 पार कोणाला काम दिसत नाही. ती मुलं आल्याच्या नंतर अख्खं घर परत अस्तर विस्ताळ असतं. आणि मग तरी घरातले म्हणतात दिवसभर तुला काम काय असतं. दमून बिमून मी दुपारची झोपून घेते. संध्याकाळी उठल्यावर सगळं सारखं, परत दिवस सारखा. फक्त ती ड्युटी परवडते. पण मुलींना तुम्हाला सक्त वॉर्निंग आहे, सक्त. लग्न होत नाही ना चांगली गोष्ट आहे, करू नका यार, करू नका लग्न. ही मुलं बिलं सांभाळावी लागणार आहे. काही राणीबिनी होणार नाही तुम्ही. आईवडिलांच्या जीवा मजा करताना करा, तिथेच मजा करा, तिथेच कमवा. सांगते तुम्हाला, लग्न बिग्नाच्या भानगडीत पडू नका. असा अवतार होऊन जातो असा. तुम्हाला काय वाटलं राणीबिनी कोण नाही ठेवत, फुकट कोण खायला घालणार नाही तुम्हाला. समजले का. बोलून दाखवणार, मजा करते, तुझंच आयुष्य चांगलं, तुझंच आयुष्य चांगलं. हे असं आयुष्य असतं. आई बापाला त्रास देऊ नका लग्नाच्या आधी, नाहीतर असं भोगावं लागतं. असं मी भोगते. माझी आई बिचारी एवढी करायची काम, पण अजिबात मला काही वाटायचं नाही. मला असं वाटायचं की यार मी आईच्या लाडाची आहे. आता इथे लाड निघतात ते बघा बाहेर माझी. त्याच्यामुळे मुलींनो आई वडिलांबरोबर नीट राहा, नाहीतर आपले केलेले काम आहे ना आपल्याला करावं लागतं नंतर. समजलं. चला ठेवते मी आता, नाहीतर माझी चांगल्या चौकटी येईल आता. बाय.